पुणे म्हणजे विद्येचे माहेरघर। येथे राज्यातूनच नाही तर देशभरातून अनेक विद्यार्थी शिक्षणासाठी येत असतात। त्यातच अलीकडे वाढलेली इंडस्ट्री आणि IT क्षेत्रातील रोजगाराच्या संधीमुळे पुणे एक महत्त्वाचे शहर बनले आहे। अनेक तरुणांची पावले पुण्याकडे येऊ लागली आहे। लातूर जिल्ह्यातील हरगुळ बुद्रुक गावातील भाग्यश्री सूर्यकांत सुडे वय 22 ही मुलगी शिक्षणासाठी पुणे येथे आली होती। ती रायसोनी कॉलेज वाघोली येथे इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत होती। हा परिवार विमाननगर पुणे या ठिकाणी राहत होता। भाग्यश्री अवघी 21-22 वर्षाची होती। तारुण्याच्या जोशात सोशल मीडियावर मिरवण्याची हौस सगळ्यांनाच असते। मुलीच नाही तर मुलेही स्टायलिश फोटो व्हिडिओ करून सोशल मीडियावर शेअर करत असतात। नव्या जगातील तरुणाईचा हा एक फंडाच झाला आहे। काही झाले वा केले तरी ते सोशल मीडियावर शेअर करायचे। एखादा अपवाद वगळला तर सगळेच सोशल मीडियावर ॲक्टिव्ह झाले आहेत। अत्यंत निर्मळ मनमोकळेपणाने लोक सोशल मीडियाचा वापर करत असले तरी काही विकृत लोकही सोशल मीडियावर असतात, हे अनेकांच्या लक्षात येतच नाही। हे विकृत लोक महिला व तरुणीवर लक्ष ठेवून असतात। तरुणींचे फोटो सेव्ह करून ठेवणे, त्याचा गैरवापर करणे असे उद्योग हे करत असतात। पण निरागस मुलींना याची जाणीव नसते। भाग्यश्री सोशल मीडियावर ॲक्टिव्ह होती। ती व्हॉट्सॲपवर रोज नवनवे स्टेटस ठेवायची। नेहमीच नवनवीन वस्तू खरेदीचे फोटो, जमीन घर गाड्यांचे फोटो अपलोड करत होती। हे सगळे फोटो तिचे मित्र व नातेवाईक पाहत होते। रायसोनी कॉलेजमध्ये महाराष्ट्रातील लातूर, नांदेड, परभणी इतर जिल्ह्यातील मुले शिकायला येत असतात। त्यामुळे कॉलेजमधील मुले आणि मुली कधीकधी या भागातील हॉटेल मॉलमध्ये चहा कॉफी घेण्यासाठी किंवा नाश्ता करण्यासाठी अथवा बर्थडे सेलिब्रेशन करण्यासाठी येत असायची। भाग्यश्री सुडे हिच्यासोबत शिवम फुलवडे हाही इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत होता। शिवम वाघोलीत राहत होता। तो तिच्याच कॉलेजमध्ये शिकत असल्याने दोघांमध्ये मैत्री होती। ती त्याला खूप जवळचा मित्र मानत होती। पण त्याच्या डोक्यात मात्र तिच्याबद्दल वेगळाच विचार सुरू होता। दोघांचेही मोबाईल नंबर एकमेकाकडे सेव्ह असल्याने त्यांना एकमेकाचे स्टेटस दिसत होते। तिचे फोटो पाहण्याचा त्याला नाद लागला होता। त्यातच तिचे थाटामाटात काढलेले फोटो पाहून त्याला वाटत होते की तिचा परिवार चांगला श्रीमंत आहे। त्याच्या डोक्यात वेगळाच प्लॅन शिजू लागला। तो तिला कसे लोबाडता येईल याचा प्लॅन आखत होता, तर ती मात्र निरागसपणे त्याच्यावर विश्वास ठेवून त्याला मित्र समजत होती। तो तिचा विश्वासघात करणार याची तिला शंकाही आली नव्हती। दुसरीकडे शिव मात्र तिला कशी लोबाडता येईल याचा प्लॅन आखत होता। काहीही करून तिच्याकडून पैसा काढायचा यासाठी त्याचा खटोपट सुरू होता। भाग्यश्रीला आपण किडनॅप केले व तिच्या नातेवाईकांना खंडणी मागितली तर निश्चितपणे मिळू शकेल असे त्याला वाटत होते आणि त्यासाठी त्याने प्लॅन केला। तिला किडनॅप करून सहजपणे 8-9 लाख रुपये मिळवता येतील असे त्याला वाटत होते। त्याने हा प्लॅन त्याच्या आणखी 2 मित्रांना सांगितला। सुरेश इंदुरे व सागर जाधव हे दोघेही तयार झाले। यासाठी काहीच करायचे नव्हते। तिच्याशी गोड बोलून तिला कुठेतरी घेऊन जायचे होते, डांबून ठेवायचे होते आणि तिच्या घरच्यांकडून 8-10 लाख रुपयाची खंडणी मागायची होती आणि नंतर तिला सोडून द्यायचे होते। अगदी सोपे होते। त्यातून चांगले 3-3 लाख रुपये तरी प्रत्येकाला सहज मिळणार होते। पण त्या दोघांना माहीतच नव्हते की शिवमचा खरा प्लॅन काय आहे। तसेच ते तिघे भाग्यश्रीचे मित्र होते, पण मैत्रीला काळीमा फासण्यासाठी ते हरामखोर तयार झाले होते याची जाणीव भाग्यश्रीला नव्हती। भाग्यश्रीच्या मैत्रिणीचा 30 मार्च 2024 रोजी वाढदिवस होता। त्या निमित्ताने भाग्यश्रीला फिनिक्स मॉलमध्ये मैत्रिणीच्या वाढदिवसाचा केक कापण्यासाठी बोलवले होते। ॲपवरून एक कार त्यांनी भाड्याने घेतली। त्यानंतर त्या कारमध्ये शिवम, सुरेश व भाग्यश्री हे पाठीमागच्या सीटवर बसले आणि सागर हा कार चालू लागला होता। कार फिनिक्स मॉलपासून निघून वाघोली परिसरात निघाली। बोलता बोलता शिवम भाग्यश्रीच्या मोबाईलवरील तिच्या अकाउंटची माहिती घेत होता। ती बिचारी आपला मित्र आहे म्हणून त्याला सगळे खरे सांगत होती। तो बँकेचे डिटेल्स का विचारतोय असा साधा विचारही तिच्या मनात आला नाही। इतका ती त्याच्यावर विश्वास ठेवून होती, पण त्याने मात्र तिचा घात केला। तिच्याकडून अकाउंटचे डिटेल्स घेतल्यानंतर त्याने तिच्यावर झडप घालत तो मोबाईल ताब्यात घेतला। या प्रकरणाने ती गांगरली। आपले मित्र असे का वागत आहेत हे कळण्याआधी त्या तिघांनी पुढचे पाऊल टाकले होते। तिने आरडाओरड करू नये म्हणून शिवम व सुरेशने तिच्या संपूर्ण तोंडाला चिकटपट्टीने गुंडाळले।
ही चिकटपट्टी तोंड ते डोक्याच्या केसाच्या भागाला जाम चिकटली होती. त्यामध्ये तिचा श्वास गुदमरत होता. ती हातपाय झाडत होती. पण शिवमने काही दयामाया दाखवली नाही. पुढे काय करायचे आहे याचे प्लॅनिंग त्याने आधीच करून ठेवले होते. दिनांक 29 मार्च रोजी त्याने कामरगाव, जिल्हा अहमदनगर येथे हायवेच्या बाजूला खड्डा खोदून ठेवला होता. त्या दिशेने कार घेण्यास त्याने सागरला सांगितले. कार त्या भागात पोहोचेपर्यंत भाग्यश्रीचा श्वास थांबला होता. तिचा जीव गेला आहे, आता आपली काय धडगत नाही या विचाराने ते घाबरले. या खुनातून सुटका करून घेण्यासाठी त्यांनी पुरावा नष्ट करण्याची तयारी केली. त्या तिघांनी जाताना एका पेट्रोल पंपावरून पेट्रोल घेतले. त्या खड्ड्याजवळ पोहोचल्यानंतर भाग्यश्रीचा मृतदेह त्यांनी पेट्रोल टाकून पेटवून दिला. पण मृतदेह अर्धवट जळाला. तसाच अर्धवट जळालेला मृतदेह त्यांनी खड्ड्यामध्ये पुरला आणि ते तिथून पसार झाले. दिनांक 30 मार्च 2024ला संध्याकाळी आपल्या मैत्रिणीचा बर्थडे केक कापायचा आहे म्हणून फिनिक्स मॉलमध्ये जाणार असल्याचे भाग्यश्रीने तिच्या आईला सांगितले होते. ती संध्याकाळी फिनिक्स मॉलमध्ये येथे गेली होती, परंतु त्यानंतर तिचा फोन बंदच लागत होता. ती कुठे गेली याचा शोध तिचा नातेवाईक घेत होते. तिचे मामाही पुण्यामध्ये राहत असल्याने त्यांनी व तिच्या वडिलांनी विमाननगर पोलीस ठाण्यात भाग्यश्री मिसिंग असल्याबद्दल खबर दिली. पोलीस अधिकाऱ्यांनी भाग्यश्री सुडे हिच्या मिसिंगचा तपास सुरू केला. भाग्यश्री सुडे वापरत असलेल्या मोबाईलची माहिती मागवण्यात आली. तसेच पोलिसांनी त्या मोबाईल नंबरच्या लोकेशनची माहिती काढण्यास सुरुवात केली. दरम्यान दिनांक 3 एप्रिल 2024 या तारखेला भाग्यश्री वापरत होती त्या मोबाईलवरून भाग्यश्रीचे वडील सूर्यकांत सुडे यांना व्हॉट्सॲप मेसेज आला. तो मेसेज हिंदीमध्ये टाईप केला होता. सुडे फैमिली, आपकी हमने उसे किडनैप कर लिया है. अगर आपकी लड़की सही सलामत चाहते हो तो उसके अकाउंट में 1 घंटे के अंदर 9 लाख रुपए भेजिए, वरना उसके टुकड़े टुकड़े करके आपके गांव में भेज देंगे. असा आलेला मेसेज सूर्यकांत सुडे यांनी विमाननगर पोलीस स्टेशनला दाखवला. त्यानंतर विमाननगर पोलीस स्टेशनमध्ये खंडणीचा गुन्हा नोंद झाला. विमाननगर पोलीस स्टेशनचे सर्व अधिकारी हे अपहरण झालेले व्यक्ती जिवंत मिळावी यासाठी प्रयत्नशील झाले होते. बऱ्याचदा अपहरण व्यक्तीला खंडणीच्या पैशासाठी बळीही घेतला जातो. त्यामुळे पोलीस यंत्रणा आपले कर्तव्य बजावत असते. भाग्यश्रीच्या मोबाईल फोनवरून प्राप्त मेसेजचे तांत्रिक विश्लेषण केले असता हा मेसेज मुंबईमधील जोगेश्वरी परिसरातून केल्याचे समजल्याने विमाननगर पोलीस स्टेशनचे एक विशेष तपास पथक मुंबईमधील जोगेश्वरी परिसरात भाग्यश्रीचा शोध घेण्यासाठी रवाना केले. त्या तपास पथकाने दिवसरात्र या परिसरात भाग्यश्रीचा व तिला किडनॅप करणाऱ्या व्यक्तींचा शोध घेतला, परंतु काही उपयुक्त माहिती मिळत नसल्याने ते तपास पथक पुन्हा पुणे येथे आले. त्या दरम्यान पोलिसांनी भाग्यश्रीच्या मोबाईल क्रमांकाचे तांत्रिक विश्लेषण केले असता तिच्या अकाउंटवरून काही व्यवहार झाले आहेत का हे पाहण्यासाठी त्या अनुभवी कर्मचाऱ्याने ITR काढला. पेटीएम, एक्सेस, त्यानंतर गुगल पे, फोनपे नंबरवरून काही आर्थिक व्यवहार झाल्याचे निष्पन्न होत होते. त्या मोबाईल नंबरचे लोकेशन नांदेड परिसरात होते. तसेच ज्या मोबाईलवरून व्यवहार झाले होते त्याचे नाव शिवम माधव फुलवळे, वय 21, राहणार वाघोली असे निष्पन्न झाले होते. लागलीच विमाननगर पोलीस पथकाने शिवम फुलवळे याला सापळा लावून ताब्यात घेतले. त्याच्याकडे भाग्यश्रीबाबत चौकशी केली असता तो उडवाउडवीची उत्तरे देत होता. मात्र त्याला विमाननगर पोलिसांनी खाक्या दाखवताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्यानंतर त्याला या प्रकरणात त्याचे 2 साथीदार सुरेश इंदुरे व सागर जाधव यांनी मदत केल्याचे निष्पन्न झाले. मग त्या दोघांनाही विमाननगर पोलीस पथकाने ताब्यात घेतले व त्यांच्याकडे सखोल चौकशी केली असता शिवमने सारा घटनाक्रम उघड केला. मग विमाननगर पोलीस स्टेशनच्या तपास पथकाने त्या तिघांना घेऊन कामरगाव, तालुका अहमदनगर येथील घटनास्थळी धाव घेतली. त्या ठिकाणी 2 सरकारी पंचांना पाचारण करण्यात आले. तसेच मृतदेह पुरला होता त्या ठिकाणी उत्खनन करायचे असल्याने अहमदनगर तहसीलदार, वैद्यकीय अधिकारी, जिल्हा रुग्णालय अहमदनगर यांना पाचारण करण्यात आले. त्यावेळी वरील सर्व मान्यवर आल्यानंतर त्या दाखवलेल्या ठिकाणी उत्खनन करून सदर मृतदेह बाहेर काढण्यात आला. तो मृतदेह विमाननगर पोलीस पथकाने ताब्यात घेऊन तेथे पंचनामा करून पोस्टमॉर्टमसाठी ससून हॉस्पिटल पुणे येथे पाठवण्यात आला. त्यानंतर त्या तिघांनी गुन्ह्यात वापरलेल्या 4 चाकी, खड्डा खोदण्यात वापरलेल्या वस्तू, ज्या ठिकाणावरून चिकटपट्टी घेतली होती त्या ठिकाणाची माहिती घेतली.
तपासाच्या दृष्टीने ज्या ज्या संशयास्पद वाटणाऱ्या गोष्टी होत्या त्या जप्त करण्यात आल्या व गुन्हा करतेवेळी त्यांच्या अंगावर परिधान केलेले कपडेही जप्त करण्यात आले. अशाच नवनवीन क्राईम स्टोरी ऐकण्यासाठी कलम 302 या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा.